तुम्हाला पण हा आजार आहे का? डोक्यात खूप गोंधळ सुरू असेल तर घरातली एखादी वस्तू किंवा कोपरा शोधायचा आणि साफ करायला सुरुवात करायची. माझ्या मते साफसफाईचे 3 प्रकार असतात. रोजची साफसफाई, ओसीडी वाली साफसफाई आणि डोक्यात गोंधळ चालू असताना केलेली साफसफाई. आणि खरं सांगू का, तिसरा प्रकार हा सगळ्यात जास्त घडतो आपल्या बाबतीत. मग तो घरातला पुरुष असो किंवा बाई, दोघांच्याही बाबतीत हे होतच. कारण ही साफसफाई घरासाठी नसतेच, ही साफसफाई आपल्या मनासाठी असते. आता ही ओसीडी वाली साफसफाई म्हणजे काय? तर ती अशी जिथे सगळं परफेक्ट हवं असतं. कपड्यांची घडी एकसारखी, डब्यांची लाईन सरळ, आणि जर काही 1 मिलीमीटर जरी हल्लं ना तर पुन्हा सगळं नीट लावायचं. ही साफसफाई थकवणारी असते, पण एक विचित्र समाधान देते. जणू काही बाहेरचं सगळं परफेक्ट केलं की आतलंही थोडं कंट्रोलमध्ये येईल. माझ्या बेस्ट फ्रेंड मध्ये आहे ही ओसीडी वाली साफसफाई. नशीब माझ्यात नाहीये बाबा. पण हा तिसरा प्रकार नक्कीच आहे, डोक्यात गोंधळ चालू असताना केलेली साफसफाई. तर आज मी फ्रीज साफ करायला घेतला. तसं फ्रीज बऱ्याच दिवसांपासून साफ करायचा होताच, पण हातातली सगळी कामं बाजूला ठेवून मी तो आजच का साफ करायला घेतला सांगा? कारण डोक्यात खूप काही साचलं होतं. फ्रीज उघडता क्षणी लक्षात आलं की आता सहज 2 तास तरी लागतीलच साफ करायला. किती अनावश्यक गोष्टी आपण साठवून ठेवतो. कालचा अर्धा लिंबू, 3 दिवसांपूर्वीची भाजी, कुणालाच आठवत नाही असा सॉस. आणि एकदम जाणवलं, हे सगळं फक्त फ्रीजमध्येच नाही, आपल्या डोक्यातही असंच काहीतरी चालू असतं. आपण कितीतरी विचार साठवून ठेवतो, जुन्या आठवणी साठवतो, न बोलले गेलेले शब्द, न व्यक्त केलेल्या भावना. आणि मग एक दिवस आपल्याला श्वास घ्यायलाही जागा राहत नाही. मग मी एक एक करून सगळ्या अनावश्यक गोष्टी काढायला सुरुवात केली. ज्या गोष्टींची एक्सपायरी डेट निघून गेलीये त्या टाकून दिल्या, ज्या अजून उपयोगी आहेत त्या नीट लावून ठेवल्या. आणि हे करताना माझं डोकंही तसंच काहीतरी करत होतं. काही विचार सोडून देत होतं, काही भावना स्वीकारत होतं, आणि काही गोष्टींना त्यांच्या योग्य जागी ठेवत होतं. काही गोष्टी तर इतक्या जुन्या होत्या की ठेवण्यामागचं कारणही आठवत नव्हतं. फ्रीज हळूहळू रिकामी होत गेला आणि एक गोष्ट जाणवली, रिकामी फ्रीज बघायला थोडं विचित्र वाटतं, पण त्यात एक शांतता असते. मग शेल्फ्स काढायला सुरुवात केली. एक एक ट्रे, एक एक ड्रॉवर, त्यावर साचलेले डाग, गळालेलं दूध, सुकलेले डाग. कपडा घेतला, माझं आवडतं लिक्विड घेतलं आणि हळूहळू सगळं पुसायला सुरुवात केली. सगळे शेल्फ्स धुवून झाले आणि मग ते कोरडे करून पुन्हा जागेवर ठेवले. आणि मग आला सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट, परत सगळं अरेंज करणं. जे खरंच उपयोगाचं आहे तेच परत आत ठेवलं, डब्यांना जागा दिली, भाज्यांना एक कोपरा, बॉटल्स नीट उभ्या केल्या. आणि अचानक तोच फ्रीज, जो काही वेळापूर्वी गोंधळलेला वाटत होता, आता एकदम शांत, स्वच्छ आणि हलका वाटायला लागला. म्हणूनच कदाचित जेव्हा डोकं खूप भरून येतं ना, तेव्हा आपण घर साफ करायला लागतो. कारण आपल्याला खरं तर स्वतःला हलकं करायचं असतं.